ममता सोसायटी भोईवाडा परेल या ठिकाणी आलेले आहोत. श्रद्धा संतोष गरवड या वहिनींना भेटणार आहोत. काय गंमत आहे बघा, ममता सोसायटी आहे आणि इतक्या उंच उंच इमारती या भोईवाड्यात आता उभ्या राहिलेल्या आहेत. पूर्वी लहान लहान घरं होती आणि मग आता उंच मनोरे इकडे उभे राहिले. आता आपण 17व्या मजल्यावरती आलेले आहोत. चला भेटूया करवड कुटुंबाला आणि जाणून घेऊया त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय. नमस्कार. नमस्कार. या आता उखाणा. इंग्रजीत चंद्राला म्हणतात मून. संतोषरावांचं नाव घेते गरवडांचं सून. हो का? एवढे का घाबरला? तुमचा चेहरा चंद्र झाला होता आता, माहितीये का? हे काय राहिलं का द्यायचं? बरं झालं त्याने आठवण केली, नाही तर. द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर संतोष. नमस्कार. सासूबाई. नमस्कार. मामी. नमस्कार. नणंद. नमस्कार. माझा मुलगा. बर. मुलगा. बहीण. नमस्कार. भाची. माझी मैत्रीण वैशाली. नमस्कार. करण. दीर माझे मामा. बरं बरं बरं. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. जेवढे घरात आहेत त्याच्यापेक्षा जास्त घराच्या बाहेर आहेत. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठलं बालपण तुमचं? माझं 2 ठिकाणी. एल्फिस्टनला माझं बालपण गेलं. कुठे? एल्फिस्टनला? कामगार नगर मध्ये. कामगार नगर. आणि नंतर मग खेडला. खेड. हा. आई बाबा काय करायचे? पप्पांचा बिझनेस आहे, दुकान आहे आमचं. हा. तर बिझनेस आहे, बेकरी आहे. बेकरी आहे. अरे वा. आणि मसाल्याची डंकन बिझनेस. डंकन म्हणजे काय? मसाला कुटतात त्याची डंकन. त्याला डंकन म्हणतात? अरे वा. मला ते आता कळलं. मी ते चिवडा गल्लीतनं जायचो ना, तेव्हा ठाक 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 आवाज व्हायचा, तोच का? व्हेरी गुड. बरं, असं हे डंकन घरात पण सुरू असते का? कधी 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 कधी. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण इथं नायगाव मध्ये. नायगाव मध्ये कुठे? स्प्रिंग मिल कंपाऊंड. तुमची ओळख कशी? माझ्या बहिणीकडे आलेली. कोण? मोठी बहीण माझी. नमस्कार. नमस्कार. तुम्ही कुठे राहायला? मी खारघरला राहिलो. खारघरला. अच्छा. मग काय झालं? बहिणीकडे काय झालं? मोठ्या बहिणी, माझा बर्थडे होता, मोठी बहीण हिला घेऊन आली. तुमच्या वाढदिवसाला तुमची मोठी बहीण ह्यांना घेऊन आल्या. तुम्ही काय चुकला होता? माझे मामा, त्यांचे मिस्टर नंदेचे. अच्छा, मग हे सांगा ना, हे नाही सांगत आहेत. माझे मोठे मामा. बर. नमस्कार. आणि त्या माझ्या मोठ्या नणंद पण आणि मामी पण. बरोबर. मग त्यात मी मामीकडे सुट्टीला यायची, मामा मामीकडे. बरोबर. मग मामीने आपल्या माहेरी घेऊन आली मला. अरे वा. कशासाठी? पडले. कितवीत होता तेव्हा? 12वी झाले. 12वी झाले होते. मग हे आल्यावर काय झालं हो तुमचं? काय नाही, बघाबळी झाली, लसी पाजली कैलास हॉटेलची. म्हणजे दादर स्टेशनच्या खालची ती चमच्याने खायची लस्सी, ती असा गुलाबी रंगाचा एक असा टिश्यू पेपर असायचा, ती लस्सी दिली तुम्ही? त्या लस्सीत लग्न ठरतं? नाही, बर्थडेला आली तर यांनी लसी दिली. तुम्हाला साधी लसी दिली म्हणून मला राग आला. बरोबर आहे. महाराजा लसी बदाम बिदाम घातलेली. हा काय महाराजा का नाही दिली? पहिल्याच भेटी साधी ना. पहिल्या भेटीत साधी. हे अशी किती वेळा कोणाकोणाला लस्सी दिली तुम्ही? पहिलीच लसी. हा, पहिलीच लसी. पहिलीच लस्सी आहे. त्यांचं म्हणणं साधी लस्सी दिली आणि महाराजा लस्सी घरी आणली. मग त्या लस्सीमध्ये लग्न ठरलं? नाही. मग तुम्हाला राग आला तेव्हा? मी म्हणजे एवढं काय साधी दिली, एवढं भांडूप वरून आली. मामा भांडूपला राहत होते पहिले, नंतर खारघरला गेले. एवढी काही साधी लसी दिली नुसतं बर्थडेला आल्यावर. मग घरी गेले. नंतर मग 1:30 वाजता यांचे नेहमी फोन यायचे. सुट्टीला मी 1 महिना होती ना, बरोबर 1:30 वाजले की फोन यायचे. हा. तर मी बोलायची, हे का मला फोन करतात? मग ते मला असं वाटलं, एक व्यक्ती आपल्याला फोन का करतो. मग तसं हळूहळू 1:30 वाजता का फोन करायचे तुम्ही? आठवण यायची, मग फोन करायचा. ते बहिणीच्या घरी असे फोन करायचे, मग मी उचलायची. आता बहीण कामाला जायची त्यांची जॉब. पण मला सांगा, तुम्ही ज्या वेळेला त्यांना लस्सी दिली किंवा पहिल्यांदा बघितलं वाढदिवसाला, तेव्हाच असं मनात वाटलं होतं? हा, बरोबर. काय वाटलं होतं? या मुलीबरोबर लग्न करायचं असं तुमच्या मनात होतं? पण तुम्ही कोणाला सांगितलं नाही? नाही, नंतर सांगितलं, माझ्या आईला सांगितलं, बहिणी. कधी सांगितलं? 1-1.5 महिने.
बरं हे किती वर्ष आहे लग्नाला? 22 वर्ष. 22 वर्षापूर्वी हे असे हसायचे वगैरे का? खूप छान जॉली आहेत ते. पण आता एकदम बंद पूर्ण झालं केस त्यांचं वगैरे हसणं. होते. पूर्ण केस वगैरे चांगले होते दिसायला रेंज. आता टेन्शन पोलीस मध्ये आहेत तर थोडंसं काम हो उन्हात टेन्शन असतात. असतं. पहिले ट्रॅफिक मध्ये होते नंतर पोलीस मध्ये होते. होय का? पण मग तुमचं हे जे प्रेम होतं ते तुम्ही एकमेकांना कधी व्यक्त केलं? आणि माझ्या बर्थडेला ना तुमच्या वाढदिवसाला. यांच्या वाढदिवसाला लस्सी दिली, हा, मग तुमच्या वाढदिवसाला फाईल पाठवलं, गिफ्ट पाठवलं काय आणि एक चिठ्ठी लिहिली होती. गिफ्ट? गिफ्ट काय पाठवलं होतं? फाईल म्हणून फाईल. फाईल. अच्छा. आणि त्याच्यात काही चिठ्ठी होती? हा. काय लिहिलं होतं त्याच्यात? काय नाही, तुम्हाला आवडतं असं लिहिलं होतं. पण ती दुसरे कोणी वाचली असती तर? नाही, त्या मित्राने कव्हर वगैरे केलेलं, पॅकिंग केलं. पॅकिंग केलेलं. माझ्याकडे दिलं. हा. मग गावी फोन करत होते ना शनिवारचे. कुठल्या गावी? Landline, खेडला. मग तुम्ही खेडला गेला? हा हा, मग सुट्टी संपली मग गावी गेली. अरे हा, मग तुम्ही गावीच होता हो, राहायला? मग जाताना थोडी रडली. मामीचा घर आवडायला लागतं. हा. मामीचं घर आवडायला लागलं? जास्त मामीचा भाव भेटणार होता. मामीचा भाव भेटणार होता. तुम्हाला खूप भरून आलं. हा, आता परत 2 वर्षांनी यायला लागणार ना, पप्पा पाठवायचे हो, नाही. मग तुम्ही परत गावी गेला? हा, हो. मग हे शनिवारी आठवड्यात एकदा फोन करायचे. जरा लांब होतं, फोन? 2-3 लँडलाईन वर. मग त्यांनी विचारलं असं कशी आहेत, पोचलीस का? मग ते विचारलं की तुझं काय म्हणणं आहे. मी बोलले हो. नाही, पण हे कोणाकडे फोन होता? तुमच्या घरी फोन होता? काकांच्या घरी होतं लँडलाईन. शेजारी काका होते ना मग त्यांच्या हे घरी. डायरेक्ट करायचे फोन? हा, फोन आलं तर सांगायचे ना, मामीचा भावाचा आलाय किंवा मामीचा आलाय. पण त्यावेळेला मला सांगा, तुम्ही जे तिकडे फोन करत असाल ते एसटीडी बूथ पण करत असाल ना? STD. मग ह्या येईपर्यंत तो 1-1 रुपया तिकडे वाढत असेल. नाही मी फोन करायचो, कट करायचो. फक्त मेसेज द्यायचो, हिला बोलवा. हा. 5 मिनिटांनी फोन करायचो. परत करायचे. हे ते कळलं मला, साधी लस्सी का दिली. आणि मग किती वेळ बोलायचे तेव्हा तुम्ही? खूप 20-25 मिनिट बोलायचे. हम्म. 25-20 मग त्या काकांकडे ज्यांच्याकडे फोन होता त्यांना काही डाऊट नाही नाही? नाही, खूप चांगले होते, तसं काही डाऊट ते नाही. तुम्हाला फोन द्यायचे हाय, आणि हॅलो स्वतः करायचे, झोपायचे? असं काय नाही. हाय हॅलो, कशी आहे, जेवली काय? मम्मी बोलायची मामा कसे, तुमची आई कसे. एवढं तेव्हा प्रेमाच्या एवढ्या गोष्टी असं नाही नाही, तेव्हा नाही. मग कधी झालं सुरू त्या? परत वर्षाने मी मामाकडे परत परत एकदा दुसऱ्या कधी एकदा मामाकडे सुट्टी आले. पडते आणि मामाकडे जाते. मग कम्प्युटर कोर्स करायला चुनाभट्टीला मामा आहेत माझे, अशोक मामा. त्यांच्याकडे एक वर्ष राहिली. त्यात मग इथे प्रेम झालं, म्हणजे यायचे भेटायचे असे. पण तुमच्या घरी कसं कळलं मग? घरी सांगितलं त्यांनी, तिच्या घरी सांगितलं, मी माझ्या घरी सांगितलं. मग काय बोलले? मला नकारा भेटला. तुम्हाला? दोघांना पण. मग समजूत काढली सगळ्यांची. सगळे त्या- मग केलं. तेव्हा तुम्ही पोलीस मध्ये नसाल? पोलीसमध्ये होतो. लागले होते तेव्हा? 91 साली पोलीस खात्यात भरती झालो. अरे, मग तुम्ही तेव्हा पिक्चर बघितला होता मुंबईचा फौजदार? नाही, मला तर खरं सांगू, मला तर घराच्या बाहेर काढायचे नाही. 7च्या नंतर घरीच. कधी खेळायला नाही, कधी काय नाही. हा. हा, तर हे भेटले. मग काय झालं? हे भेटले मग? नाही, ठीक आहे. नाही बोला ना. हे भेटल्यावर काय? एकदम मी साधीच होती घरात, अशी काय. आम्ही मग आताही साध्याच आहात तुम्ही, पण हे भेटल्यावर काय झालं ते सांगा ना. बरं वाटलं जरा आपलं कोण भेटलं. होय नाही? आणि यांच्या घरी आले म्हणजे असं काही नाही, बंधन नव्हतं. इकडे नाही जायचं, ते नाही करायचं, हे नाही करायचं. आणि मला पार्लर कोर्स दिला. बर. हो. हं. आणि त्या म्हणजे 22 वर्ष मी पार्लरचं काम करते. अजूनही करता? हा, अजून करते. मी एक मुलगी अडॉप्ट केली. माझी बरं. मुलगी 6 महिन्याची आहे. मी तिला 10 दिवसाची असल्यावर जन्म झाल्यापासून माझ्याकडे घेतली. हॉस्पिटलमध्ये 10 दिवस होती मी. किती मला छान. मुलींची खूप आवड, खूप म्हणजे खूप. त्यासाठी मी माझं पार्लरचं 1 वर्षाचं ब्रेक ठेवलं. मी तिला ठेवून पाळण्या घरी जाऊ शकते, पण मी नाही जाणार. किती गोड, किती गोड. काय हो, खूप चांगला स्वभाव. चांगला स्वभाव. तुमच्या आयुष्यात जे काही चढ उतार आले असतील, कशी साथ दिली? साथ दिली म्हणजे जेव्हा खडखड जिंदगी होती तेव्हा आम्ही खायचो नाही, गप बसायचो. आता देवाच्या कृपेने सुधारणा झाली, स्वतःचं घर घेतलं तिच्यामुळे. म्हणजे लक्ष्मीच्या पावलानं आलेत तुमच्या लक्ष्मी घरात. आहे, तुमच्या घरात आल्यानंतर खूप फरक पडला? फरक पडला. व्हेरी. पाटा गावावरून घेऊन आली. पाटा? हा, पाटावर म्हणता. हो. तेव्हा मिक्सर नसायचे ना, मग आईकडून करून आणलेलं. आई ग, किती गोड. आणि आता मिस्टर कधी लेट आले की त्याच्यावरच वाटता? मिस्टरांना नाही, ते वाटण. बदल झाला माझ्यात. पाटा वरवंटा सुद्धा ती आठवण इतकी वर्ष जपून आणि ठेवली या मी माऊलीने. दिव्यावरनं ते भांडूपला भाड्याने घेतलेलं आम्ही खोली. बरं. त्यांनी मग ते उचलून रिक्षा तसं म्हणजे संसाराला सुरुवात केली होती आम्ही. कुठे? भांडुपला? हा, भांडूपला भाड्याने घर केवढं घेतलं. घर होतं ते? छोटं होतं. 700 रुपये 700 रुपये भाडं होतं. पगारातनं थोडं उरायचं. खूप स्ट्रगल केली.
पण आता सगळं व्यवस्थित एकदम आहे खूप छान आहे तुमच्या आशीर्वादाने. व्हेरी खूप गुड. खूप छान. आमच्या नाही, देवाचे. सिद्धिविनायकाच्या इकडे तर सगळे देव आहेत तुमच्या डोक्यावर बघा. हो. तुम्हाला अगदी मनापासून दोघांना शुभेच्छा. हो. तुम्हालाही शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच पहिल्या खेळात सगळी बक्षिसं या माऊलीला मिळणार का बघूया. पाळण्यातलं खेळणं. वेळ सुरू झाला. बघा कुठे चिठ्ठी आहे पहिली. आतमध्ये आहे खेळणं. 13 सेकंद. 15, 16. शिवाजी महाराज की जय. बाबा कोणी द्यायचं नाही या, त्याच घेणार. लवकर 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 लवकर. विना टिपक्याची रेडीमेड रांगोळी. बिना टिपक्याची रेडीमेड रांगोळी. पाठी कपाडाच्या साईडला फक्त. हा हे बघ. हे ठेवतात नाही तर दर दिवाळीला पहाटेला यांना पाठवतील म्हणून लपवून ठेवली. 10. सिनेमा इंटरव्हल मधला खाऊ. 10, हा पॉपकॉर्न. 9, 8, 7. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. वहिनींना हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. वहिनी ही चांदीची तुळस मिळाली आणि वहिनींच्या घरात ती चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आलेली आहे, अभिनंदन. तक्रारी खूप आले तो, त्यामुळे माझी सुधारणा पण होईल. चला पहिला आरोप बघूया. बाप रे, तुमच्या नाकावर राग भरपूर आहे. हो. हा हो. काय हो? बरोबर. बरोबर आहे. तुम्ही खूप हसता. हसायला लागले तर खूप असते, राग पण तेवढाच आहे. हो, अरे काय एवढे रागावता हो? ठरवलं की होम मिनिस्टर जेव्हा घरी येणार तेव्हा मी शांत होणार. म्हणजे या शांत नाही झाल्या तर आम्हाला कोण घरात बोलवणार नाही. कुठे तुम्हाला बोलवलं ना तर तुम्ही वेळेवर कधी जात नाही. मान्य आहे? हा, पहिले मी पार्लर मध्ये असायची, मग त्यातून बंद करून वगैरे जायचे. खूप छोट्या छोट्या कारणावरून सगळ्यांची भांडण करतात. हो, चिडखोर आहे. आणि आता आजपासून बदलणार हो, ठरवलं. नक्की नक्की sure. आजपासून हो, बदलणार. आत्तापासून. जेवण तुम्ही छान करता पण कुठलंच प्रमाण नसतं. ते प्रमाणात जेवण होत नाही असं सगळ्यांचं म्हणणं आहे. म्हणजे मीठ तरी जास्त असेल, नाही नाही नाही. तिखट तरी खूप असेल. नाही. मान्य आहे तुम्हाला? तिखट असणार पण मीठ जास्त नसतं. खूप हट्टी आहात. हट्टी जास्त नाहीये, पण समोरच्याने चिडवलं तर चिडते, पण आता नाही चिडणार त्याला. मी आल्यामुळे कळलं का? कुठलंही काम सांगितलं की धावत धावत तुम्ही त्या कामाच्या मागे लागता. आम्हाला असं वाटतं वेळेत करून घ्यायचं, बरोबर आहे. नंतर अचानक जायचं आणि धावत धावत करायचं आणि नाही. दमलो. नाही, त्यापेक्षा असं नाही. वेळेत केलं की मोकळं. आधी दमायचं आणि मग धावायचं. असं मला तर वाटतं. बरं मला सांगा, हे सगळे आता हे आरोप आहेत. उद्यापासून खरंच स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर कुठला करणार? थोडं राग कमी करणार, हा. पण मुलांच्या बाबतीत थोडंसं स्ट्रिक्ट राहणार, वेळेत येत नाही. हा. हा. आणि ते मला मग सांगणार, तू सांगितलंयस ना राग कमी करणार. तुमचं काय म्हणणं आहे? कुठला बदल केला पाहिजे वहिनींनी? रागावर कंट्रोल केला पाहिजे. रागावर कंट्रोल केला पाहिजे. आता मुलं पण मोठी झाली ना, तर जरा त्यांनी मुलांना समजून घ्यायला पाहिजे. बरोबर ना? काय हो? हो ना? मिस्टरांनी सोबत कुठला बदल केला पाहिजे? काय नाही, ठीक आहेत ते, खूप छान आहेत. खूप छान आहे. हो. पण आता चित्र काढायची आहेत. पहिलं चित्र कोण काढणार? मिस्टर काढतील. का हो? पहिलं तुम्ही काढायचं ना, असं काय करता? या घाबरून ओरडलं का रे तू? ओळखलं म्हणजे घरी गेल्यावरती ओळखलं नाही तर आपलं काय खरं नाही म्हणून. वहिनी अभिनंदन, हे बक्षीस तुम्हाला मिळालं. हे घ्या. थँक्यू. आता कोण दुसरं चित्र? मिस्टर या, तुम्हाला एकदम कठीण देणार आहे. मनातल्या मनात आहे एकदम. हा, काय गोड असलेत बघितलं का? थांबा एक मिनिट, कुठली आहे ही? बदाम नाही दिसत आहे. द्या त्यांना द्या. चला हे बक्षीस तुमच्याकडनं. आता तिसरं चित्र कोण? मिस्टर
अरे पण उखळ काढायची ना, त्याच्यात मसाला कुठला. काय सांगणार, काय सल्ला देणार दोघांना? नाही सल्ला म्हणजे चांगलं राहतात आता, पण आहे व्यवस्थित. आता त्यांनी तेवढा बदल करणार बोलले म्हटल्यानंतर खुश आहात तुम्ही, हो ना? मी तिची मामी पण आणि ननन पण. हा माझा सगळ्यात लहान भाऊ. तर ती आहे, चांगली वागते आणि सगळ्यांशी चांगले प्रेमाने वागते. फक्त थोडासा राग आहे तिला, तेवढा तिने आता कमी करण्याचं वचन दिलंय म्हटल्यानंतर म्हणजे आणखी आनंदाचं वातावरण होईल घरात, हो, हो की नाही? नक्की. ते काय झालं माहितीये, ते सतत मसाला कुटून ना तो तिखटपणा आलाय, कळलं का? द्या. माझा मुलगा शून्यातून वरती तिने काढला. बर, म्हणजे तिला जास्त महत्व आहे. असाच तिने पुढे माझ्या मुलाचा संसार करावा. मलाही सांभाळते, त्यालाही सांभाळते, मुलांनाही सांभाळते. बारकी नात आहे, तिला एका दिवस सांभाळायचं, 2 टाइम जेवायचं, एवढंच काम आहे. बघितलं, एका वाक्यात या माऊलीनं सांगितलं की तुम्ही उंबरठं ओलांडून या घरात आलात आणि जे काही आज विश्व दिसतंय त्या घराची भरभराट होण्यामध्ये तुमचा खूप मोठा वाटा आहे. नमस्ते, मी तिची ननन आहे, 2 नंबर. तशी छान आहे, फक्त जरा रागावर कंट्रोल करायला पाहिजे ना. तो झाला की एकदम छान. हो, मग एकदम 100 मार्क. भावापेक्षा ती छान आहे. भावापेक्षा छान. हो, ती छान. बघा माऊली तुमच्या रागाने केवढा गडबड करून टाकली आहे. नाही, भाव अमत नेहमी सांगेल की टाइम नाही, ड्युटीवर आहे. पण रक्षाबंधन भाऊबीज आली की भावापेक्षा ती आम्हाला भेटते हो. जास्त. किती भाऊ छान. आमचा कधी एवढं भेटतच प्रेम नाही आहे. आम्हाला. बघा इतकं सगळं आहे, फक्त तो एक राग आहे ना, इकडनं टाका 17व्या माळ्यावरून खाली तुमचा, आज फेकून द्या खाली. मुलाकडे द्या. मम्मी खूप स्ट्रिक्ट आहे, जास्त काय ना, थोडं स्ट्रिक्टनेस कमी केलं पाहिजे, बस बाकी काय नाही. बघा सगळेच जण कौतुक करतायत, बरोबर. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागणार? सासूबाईंची क्षमा मागायची आणि बाकी सर्वांचे काही रागावर आहे ते. नाही, राग शांत. रागामुळे जर कोणाला नाही, वाईट आता वाटलं शांत असेल तर होणार आहे. नक्की. नक्की. बघा वहिनी, मला शब्द मी दिलाय ठरवलेलं आहे, तुम्ही. कार्यक्रम झाला की बोलणार, मग मी शांत होणार. होय ना? नक्की. तुम्ही आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? क्षमा मागायची. मी कोणाला रागात किंवा बंकसमध्ये वाईट बोललं असेल त्यांनी मला क्षमा करावी, बस. होय ना. आज या माऊलीने ठरवलेलं आहे की आजपासून रागावरती नियंत्रण आणणार आणि या घरामध्ये सगळं आहे. फक्त तो राग आहे ना, तो कुठेतरी कधीतरी कोणाकोणाची मनं खट्टू करतो. आजपासून जर तो रागच कमी झाला तर खरं आहे की कोणालाच त्याच्यामुळे दुःख होणार नाही आणि आहे त्या आनंदामध्ये आणखी वाढ होईल. आणि माझ्या मते ज्या घरामध्ये खूप आनंद, त्या घरात लक्ष्मी नांदते असं म्हणतात. तर आनंदाने राहा, हसत राहा, एकमेकांचा सन्मान करत राहा असं म्हणत झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.